नमस्कार, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर लाडक्या बहिणींसाठी म्हणजेच महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण पाहणार आहोत. काही जणांचे जे 13 तारखेला जे हप्ते आलेले आहेत, परंतु काही जणांना 13 तारखेला किंवा 14 तारखेला काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत, तर त्याविषयी कार्यविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी चौकशीद्वारे कसे ते पैसे प्राप्त करायचे, डबल तो हप्ता कसा मिळवायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेविषयी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर लाडकी बहिणींना 13 तारखेला म्हणजे डिसेंबरचा हप्ता 13 तारखेला म्हणजे 13 जानेवारीला जो हप्ता आलेला होता, काही जणांना आला असेल, काही जणांना आला नसेल. तर ज्यांना आला नाही तर त्यांना एक सांगायचं आहे की आपण जेणेकरून की जे टोल फ्री संपर्क क्रमांक आहे 181 स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच. 181 या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचा हप्ता का आला नाही किंवा तुमच्या अडचणीविषयी तुम्ही विचारू शकता. तर टोल फ्री नंबर आहे हा. आणि जर तुम्हाला तुमचं नजीकचं तालुका ऑफिस म्हणजेच पंचायत समितीमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तुमचे जे लाडकी बहिणीविषयी जे किंवा फॉर्म किंवा पैसे जे हप्ते जर आले नसतील तर तुम्ही जाऊन विचारू शकता. तर अशी ही अपडेट आहे. जर काही जणांना हप्ते डिसेंबरचे आलेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना डिसेंबरची पेमेंट आलेलीच नाही, तर असे 2 पर्याय आहेत लाडक्या बहिणींनो. एकतर तुम्ही कॉल करू शकता 181वरून, नाही तर सेकंड पर्याय जो आहे तो तुम्हाला नजीकच्या तुमच्या तालुका स्तरावरील पंचायत समितीवर जावं लागेल. तरच तुम्हाला म्हणजे तिथं चेक करावं लागेल की काय कारण आहे की तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजेच डिसेंबरचा हप्ता हा तटलेला आहे, अडलेला आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं जर पैसे आले नसेल तर तुम्ही 181वर कॉल करा किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन विचारू शकता. तर अशी ही अपडेट होती. लाडक्या बहिणींनो, दिलेली माहिती समजली व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.